सर्वांच्या एक अभ्यासाचा विषय म्हणून ठरलेले आहे आणि जगाच्या पाठीवर मराठी भाषेला वृद्धिंगत करण्यासाठी ज्यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न केला त्या रुपाईचा म्हणजे महदसा आणि सर्वदर्शी चक्रधर स्वामींच्या भाषेमध्ये महदंबा यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो। या विचारपीठावर आदरणीय अध्यक्ष महोदय, या संस्थेचे माननीय संचालक आदरणीय डॉक्टर मनोहर कुंभारे सर, आदरणीय या मराठी विभागाच्या विभाग प्रमुख सुप्रसिद्ध साहित्यिक आणि या स्पर्धेच्या समन्वयिका डॉक्टर विशाखा कांबळे मॅडम, या स्पर्धेच्या परीक्षक यांच्या शाळेमध्ये अतिशय चांगली स्पर्धा या 2 दिवसापूर्वी आम्ही घेतली ती श्री गजानन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका आदरणीय आशाताई वाघ, आमचे दुसरे परीक्षक डॉक्टर उत्तरेश्वर सूर्यवंशी सर आणि अतिशय उत्तम त्या संचालनाचं काम करणाऱ्या प्राध्यापिका पुढे डॉक्टर होऊन घातलेल्या हे सर्वांचा शुभाशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे। त्या लवकरच आचार्य पदवीने सन्मान होणार आहेत। त्या ज्योत्स्ना गजबे मॅडम, या ठिकाणी आपल्या विभागाचे मराठी विभागाच्या काही प्राध्यापक वृंद आहेत, डॉक्टर अरविंद धनविजे सर आहेत, कोमल आहेत, इतर आपल्या मॅडम आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे। कारण बरेचदा आपण अभ्यासातून शिकत असतो, माहीत असते आपण सर्वदर्शी चक्रधर स्वामींचा धडा, त्याचा विषय प्रकरण चिकित्सरित्या त्याचा अभ्यास केलेला आहे, पण त्याच कालखंडामध्ये 1235 ते 1308 हा जो कालखंड आहे, हा कालखंड त्या काळामध्ये महदंबा आणि गाजलेला कालखंड आहे। महदंबा ही यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबातला जन्म आहे, पण महदंबांनी जे कार्य केलेले आहे ते कार्य त्याही काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव होताच असं नव्हे, पण तरीसुद्धा श्री चक्रधर स्वामींनी कुठल्याही जातीच्या भीती न आणता त्यांनी सर्वांसाठी समानतेचे संस्कार दिले त्या काळामध्ये आणि त्याच काळात जी जडणघडण झाली ती महदंबांची झाली। गुजरातला जात असताना सर्वदर्शी चक्रधर स्वामींची भेट झाली आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा बालविवाह झालेला आहे आणि त्याच काळामध्ये महदंबा ह्या सर्वदर्शी चक्रधर स्वामींच्या शिष्य झाल्या। एकूण त्यांचं कुटुंब म्हणजे हे दुसऱ्या क्रमांकाची कन्या वाय नायगावकर नावाचे त्यांचे वडील हे पेठीचा बिझनेस म्हणजे त्या काळातला पेठा म्हणजे पेढा आणि तिथे तेव्हा ते व्यापार होता त्यांचा फार मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आणि त्या दुसऱ्या क्रमांकाचे एकूण 9 भावंड, त्यांचा महदंबाचा जो भाऊ आहे अपूल नावाचा हा एकच, दुसऱ्या क्रमांकाची कन्या, एकूण 8 बहिणी आणि तरीसुद्धा त्यांनी कमी वयामध्ये जे लग्नाची डबडी आहेत त्यापासून सुरुवात केली। तदनंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य पूर्वी कविता लिहिल्या सगळ्यांना माहिती आहे, पण मराठीमध्ये जो प्रामुख्याने उल्लेख केला जातो तो महदंबाचा उल्लेख केला जातो। यामागची पार्श्वभूमी असे की मित्रांनो, आपण 3 साहित्य संमेलन महदंबाच्या नावाने गेले, हा स्त्री शक्तीचा जागर आहे। ज्या प्रमाणामध्ये सर्वदर्शी चक्रधर स्वामींनी स्त्रियांच्या सन्मानासाठी बऱ्याच गोष्टी मानव साहित्यामध्ये लिखित स्वरूपाच्या आहेत त्या लिहिल्या गेलेल्या आहेत आणि स्त्रीचा सन्मान म्हणून एका स्त्रीच्या संत स्त्रीच्या संदर्भामध्ये या संमेलनाचा उल्लेख होतो, म्हणजे स्त्री शक्तीचा जागर। इथे सुरेश भट सभागृहामध्ये 20 तारखेला सर आमंत्रित आहेत। मगाशी मी भारतभूषण शास्त्रीशी बोललो की या ठिकाणी जे आपल्याला कोऑप करतायत या महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचाही आपल्याला सन्मान करणं आवश्यक आहे आणि कुंभारे सर आपल्या सर्वांसाठी एक प्रज्योत आहे। प्रज्योत यासाठी आहे की आम्हाला स्वतःला एक चांगला मार्गदर्शन करणारे, प्रत्येक वेळेस वेळोवेळी सहकार्य करणारे संचालक मिळत नाही आणि अशा स्थितीमध्ये कुंभारे सर आम्हाला प्राप्त झालेले आहेत। मित्रहो, ही जी स्पर्धा आहे ही त्या स्पर्धेचे काही नियम तुम्ही लक्षात घ्या। मी काही दिवसापूर्वीच इथे स्पर्धेमध्ये सहभागी होतो
मला आनंद आहे. मी नेहमी जर आनंद शोधत असतो. मला विद्यार्थी मित्रांसोबत राहत असताना तो आनंद मिळतो, प्राध्यापकाचा असतोच. आणि या महाविद्यालयामध्ये, या संस्थेमध्ये माझी ॲडमिशन आहे. माझी ॲडमिशन कुंभारे सर फिलॉसॉफी डिपार्टमेंट आहे. आणि तिथे मी कुठेतरी मला असं वाटतं की माझी 14वी डिग्री मी रिटायर्ड झालो, त्याच्यानंतर शिकत राहणार आयुष्यभर. बाबासाहेबांची डोळ्यासमोर प्रेरणा आहे, अनेकांच्या महान तत्वांची प्रेरणा डोळ्यासमोर आहे, आणि सगळं आपण ते करत असतो. त्यामुळे परिवर्तनवादी विचारांची मूल्य ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी महदंबचं नाव घेतलं जातं. आणि मग महदंबेच्या नावाने ही स्पर्धा जी आपण घेतो आहे, हे तिसरं साहित्य संमेलन आहे. हे तिसरं साहित्य संमेलन बाबूराव शास्त्री ज्यांच्या नावाने 98 पुस्तकं आहेत, अशा शास्त्रींच्या नावाने ही संमेलन अध्यक्ष आहेत. आणि त्या कार्यक्रमाला गडकरी साहेब, त्या कार्यक्रमात अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत. 1 दिवसाचं साहित्य संमेलन आहे. सकाळी 11 पासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत संमेलन आहे. 6 टप्प्यामध्ये 6 सत्रामध्ये संमेलन आहे. तर मित्र लक्षात घ्या की मराठवाड्यामध्ये 2 साहित्य संमेलन झाले. पहिलं आणि दुसरं अंबरला झालं एक संमेलन, आणि दुसरं सोलापूरला झालं, तिसरं आपण नागपूरला होतो. म्हणून स्त्री शक्तीच्या जागरवरून महदंबाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. तर या ठिकाणी त्या स्पर्धेच्या नियमांकडे थोडं लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची ती कविता स्वलिखित जरी असली ती घाणेरडी सवयी कवी नसते. तीच कविता जन्म सांगणे, मी कुठे लिहिली, काय लिहिली, बिलकुल सांगू नका. ते परीक्षकांना समजतं सगळं. परीक्षक त्यासाठी तयार असतात. प्रस्तावाला सांगू नका, वेळ घालू नका. तुम्ही आपलं स्वतःचं नाव संचालन निवेदिका सांगणार ते ना, आणि आपण कुठल्या वर्गात आहात, कुठल्या विभागात आहात ते संपलं. विषयाची सुरुवात, तो कवितेचा आशय तो तुम्हाला प्रकट करणार आहे. आणि सादरीकरणावर जास्त मार्क आहे. जे आपण प्रेझेंटेशन करतो ते प्रेझेंटेशन आपल्या माईकच्या अंतरापासून सुरू होतं. किती अंतर आपण घेतो, आवाज कसा जातो, उभा कसा राहतो, या सगळ्या गोष्टीला नम्रतेला सुद्धा, तुमच्या येण्याच्या आणि जाण्याच्या हिंदीला सुद्धा स्पर्धा असते. म्हणून सादरीकरण अतिशय चांगलं व्हायला पाहिजे. कवितेची निवड चांगली करा. जी कवितेची निवड तुम्हाला जमेल असेल, जे पाठांतर असेल तर अधिक चांगलं. कविता जर पाठ असेल तुम्हाला ते अधिक चांगलं, कारण ती प्रेझेंटेशनला तुम्हाला एक काय मिळतो, एक आधार मिळतो. आणि तिसरी गोष्ट अशी, तुम्हाला मिळणारा जो रिस्पॉन्स आहे त्याला आपण प्रतिसाद म्हणून फीडबॅक, तो फीडबॅक सुद्धा तुम्हाला जास्त तुम्हाला क्रिएटेड, तुम्हाला पुढे प्रेझेंट करेल. ते 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि स्वतःचं लेखन आम्हाला लक्षात येऊन जातं की स्वतःचं लेखन आहे की नाही हे लक्षात आहे. आणि स्वतःचं लेखन कुठलं काहीच आहे, परंतु स्वतःच पाहिजे. कुठल्याही कवींच्या, मोठ्या कवींच्या प्रभावाखाली जगायचं नाही. तुमचा स्वतःचा प्रभाव निर्माण करा. ही अशी कविता असली पाहिजे. मला एका स्पर्धेला जायचं आहे. पुढील हा जो ध्वनी प्रक्षेपण आहे, अधिकाधिक प्रमाणामध्ये आपण मराठीचा जागा करतो आहे. मराठी विभागातील काय कार्यक्रम आहे, मराठीमध्ये आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे. इतर भाषा येतील, आणि म्हणून त्या ठिकाणी मी थांबतो. अतिशय चांगल्या पद्धतीने कुंभारे सर आपण नेहमी विद्यार्थ्यांना सहकार्य करतात. तुमची माझी भेट विद्यापीठात झाली होती, आणि तेव्हापासून मी तुमच्या कार्याचा गौरव नेहमी मला ऐकत असतो. कांबळे मॅडम, इतर लोक सुद्धा ते प्रतिपादन करतात. तुम्ही आल्या सौंदर्यीकरणाने जास्त लक्ष दिलं, आणि मला फार आवडलं की या कॉलेजमध्ये तुम्ही सौंदर्यीकरण पाहिलं, या शिस्त लावली, व्यवस्थापनावर तुमचं फार लक्ष आहे. आणि मला महत्त्वाची गोष्ट अशी, सगळ्या डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांकडे, विषयांकडे अतिशय बारकाईने लक्ष आहे. मला या सगळ्या तुमच्या व्यवस्थापनाचं कुशल व्यवस्थापन ज्याला म्हणता येईल, या गोष्टीबद्दल नेहमी आदर आणि कौतुक आहे. पुण्याच्या सरांचं मनापासून इथे माझा योग आला नाही. मी त्यावेळेस बाहेरगावी होतो, पण मी सन्मान माझ्या संस्थेच्या वतीनं ठरवलं आहे. आम्ही काही 28 पुरस्कार महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचे घेणार आहोत. पुरस्कार तुम्ही सन्मानित होणार. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून पार्टिसिपेट जे आहे, सहभागी झालेले सर्वांचं मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला कविता वेळेत दिलेली आहे. खूप मोठी कविता म्हणून काही अर्थ नाही आहे. छोटी कविता म्हणायची आणि छान म्हणायची, छान एन्जॉय करायचं. आणि मी थांबतो. मला इथे प्रश्नमंजुषा या स्पर्धेत जायचं आहे, आणि मी आपल्या डिपार्टमेंटचं रिप्रेझेंटेटिव्ह करणार आहे. तोपर्यंत ज्योत्स्ना आणि स्वसर आहेत, वाढवणार आहे, हे सगळं सांभाळतील. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला थोडक्यात महादंबा साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली, आणि आद्य कवयित्री महादंबा यांच्याबद्दल आपल्याला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यांचा सरांनी आपल्याला
परिचय करून दिला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मनोहर कुमारे सर, संचालक वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर आपल्यासमोर मनोगत व्यक्त करणार आहे. सरांना जायचं आहे, त्याच्यामुळे सर थोडं आपल्याशी लवकर बोलणार आहे. माफ करा, जरा कार्यव्यस्तता आहे. जनरली कार्यव्यस्ततेमुळे मी माझं थोडंसं लवकर आटपतो, कारण आमच्याकडे PhDच्या विद्यार्थ्यांची RS सुद्धा आहे. त्यांचे इंटरव्ह्यूज असतात, त्या संदर्भात लॅबमध्ये तयारी आहे. परत मला वाटतं प्रश्नमंजुषा आपण आहे, परत कुठला तरी 3 आज मला स्पर्धा आहेत आमच्याकडे. यामधली ही एक आज मला वाटतं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि महानुभाव साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठान दहीपुरा तालुका अंबड जिल्हा जालना या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेले महिला आणि युवकांच्या साहित्यांच्या दृष्टीने संपन्न होणारे तिसरे आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन हे 20 फेब्रुवारीला मंगळवारी कविवर्य सुरेश भट या सभागृहात होणार आहे. आणि त्या अनुषंगाने अनेक शहरांमध्ये जसं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ इत्यादी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे विदर्भस्तरीय आद्य कवयित्री महदंबा काव्यवाचन स्पर्धा संपन्न होत आहे. आणि मग या स्पर्धेतून मला वाटते जे विद्यार्थी निवडले जातील त्यांना 20 तारखेच्या कविवर्य सुरेश भट या सभागृहामध्ये त्यांना सन्मानित केलं जाईल. अशा प्रकारे बहुतेक हे सर्व आयोजन आहे. आणि त्यामध्ये आपल्या संस्थेचा सुद्धा सहभाग दिसतो आहे. समन्वयकाच्या कार्यक्रमाच्या डॉक्टर विशाल कांबळे मॅडम आहेत, विभाग प्रमुख मराठी. अशा प्रकारे आज सुद्धा मला वाटते विद्यार्थी या ठिकाणी काव्यवाचन करणार आहेत. पण मला सर आज काही ऐकायला तर म्हणणार नाही, तरी बघतोय तिकडलं आठवलं तर मी, पण तोपर्यंत राहते किंवा काही सांगता येणार नाही. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आज चांगल्या प्रकारे तयारी केली असेल. मी त्या दिवशी कविता वाचन पण तुमचं ऐकलं आहे की नाही. तर अशाच प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे सहभाग घ्याल आणि चांगल्या कविता आज ऐकवाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण आमच्यासाठी वेळ काढून आला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी समोरच्या भागावर बसावे.